Hello, once again welcome all student in lecture number 5 of unit 6, that is servlet. So today we will see the next concept, that is cookies and session tracking. So first we will see what is mean by cookie. As we have studied in the last lecture some part of the cookie. So cookie is nothing but cookie is a small piece of information that is persisted between the multiple client request. म्हणजे काय की कुकी एक याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. ज्यावेळेला एखादा क्लायंट वेब ब्राउझर थ्रू एक रिक्वेस्ट सर्व्हरला सेंड करतो, तर त्या क्लायंटविषयी त्याचं युजर नेम असेल, त्याच्या बाकीचे काही व्हॅल्यू असतील, अट्रिब्यूट्स असतील, हे सर्व त्याचे इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर केली जाते, कुकीमध्ये स्टोअर केले जाते. जेणेकरून नेक्स्ट टाईमला ज्यावेळेला तो क्लायंट सेम युजर रिक्वेस्ट करतो, त्यावेळेला त्या सर्व्हरला आयडेंटिफाय होतं की हा ओल्ड युजर आहे. ओके, सो कुकी हॅज अ नेम, सिंगल व्हॅल्यू अँड ऑप्शनल ॲट्रिब्यूट्स सच ॲज कमेंट, पाथ अँड डोमेन क्वालिफायर्स, मॅक्झिमम एज अँड व्हर्जन नंबर. So these all information is stored in the cookie. Then javax.servlet.http.cookie class provides the functionality of using cookies. It provides a lot of useful methods for cookie. So we will see methods of cookie. Before that, we will see the constructor of cookie class. So here first constructor is cookie without parameter. It construct cookie, and next is cookie in bracket string name string value. It will construct cookie with specified name and value. So the parameters are name and value, the name of that cookie, and the value for that particular cookie. Okay, so these are the two constructor. Then we will see how cookie will work. इथं आपण एक डायग्राम बघू शकतो बघा. इथे एक ब्राउझर आहे, एक क्लायंट आहे, सर्व्हर आहे. तर याच्यामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा त्याचा क्लायंट ब्राउझर थ्रू एक सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो, त्यावेळेला तो सर्व्हर त्याला पुन्हा रिस्पॉन्स देतो. त्याच्यामध्ये त्यावेळेला त्या क्लायंट साईडची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या कुकीमध्ये स्टोअर केली जाते, आणि ती विथ कुकी रिस्पॉन्स प्लस कुकी हे कुणाला पाठवलं जातं, त्या क्लायंटला पाठवलं जातं. मात्र ज्यावेळेला तुम्ही पुन्हा तोच युजर तोच क्लायंट पुन्हा सेम रिक्वेस्ट ज्यावेळेला सर्व्हरला पाठवतो, त्यावेळेला मात्र रिक्वेस्ट प्लस कुकी च्या मगाशी 2 नंबर स्टेपमध्ये आलेल्या असतात. तर तसं थर्ड स्टेपमध्ये काय होतं, रिक्वेस्ट प्लस कुकी ह्या सर्व्हरला सेंड केल्या जातात. त्यामुळे सर्व्हरला कळतं की हे ओल्ड रिक्वेस्ट आहे, ओल्ड युजर आहे. सो द डेटा विल बी फेच्ड फास्ट. त्यामुळे काय होईल, तो डेटा तुम्हाला पटकन मिळेल. बघा बऱ्याच वेबसाईट्स असतात की पहिल्यांदा ओपन करताना खूप वेळ लागतो, नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण सिमिलर वेबसाईट सेम ब्राउझरवरून ओपन करतो तेव्हा पटकन होते. असं का, तर ते कॅची मेमरीमध्ये कॅची ब्राउझरचा जो कॅची असतो त्याच्यामध्ये ते कुकी ह्या स्टोअर केल्या जातात. सो बाय डिफॉल्ट each request is considered as a new request. In cookie technique, we add cookie with response from the servlet. So cookie is stored in the cache of the browser. After that, if request is sent by the user, cookie is added with the request by default. Thus we recognize the user as an old user. ओके, तर हे ते त्यांनी सांगितलं की कुकी या रिस्पॉन्स बरोबर सेंड केल्या जातात, आणि पुन्हा ज्यावेळी तो रिक्वेस्ट करतो त्यावेळेला रिक्वेस्ट प्लस कुकी ह्या सर्व्हरला आल्या जातात. त्यामुळे सर्व्हरला लक्षात येते की हा ओल्ड युजर आहे. ओके, सो ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की हाऊ कुकी वर्क्स. त्यानंतर बघा टाईप्स ऑफ कुकी. देर आर 2 टाईप्स ऑफ कुकी इन सर्व्हलेट, नॉन पर्सिस्टंट कुकी आणि पर्सिस्टंट कुकी. नॉन पर्सिस्टंट म्हणजे काय बघा, इट इज व्हॅलिड फॉर सिंगल सेशन ओनली. इट इज रिमूव्ड ईच टाईम वेन युजर क्लोजेस द ब्राउझर. ब्राउझर जर क्लोज झाला तर तो कुकी काही डिस्ट्रॉय होईल, तो फक्त एका सिंगल सेशनसाठी असणार आहे. आणि दुसरा आहे तो पर्सिस्टंट कुकी. इट इज व्हॅलिड फॉर मल्टिपल सेशन, दॅट इज इट इज नॉट रिमूव्ड ईच टाईम वेन युजर क्लोजेस द ब्राउझर. इट इज रिमूव्ड ओनली इफ युजर लॉग आउट और साइन आउट. जर तो एखादा युजर लॉग आउट किंवा साइन आउट झाला तरच त्या कुकी काय होतील, रिमूव्ह होतील. ओके, जर ब्राउझर क्लोज झाला तर त्या काय कुकी
डिस्ट्रॉय होणार नाहीत. इथं मात्र कसं आहे, फक्त सिंगल सेशनसाठी आहे, नॉन पर्सिस्टंट. इट इज रिमूव्ड ईच टाइम वेन युजर क्लोजेस द ब्राउझर. ब्राउझर क्लोज केला की त्याचा सेशन सुद्धा क्लोज होणार, कुकी सुद्धा संपणार. ओके, हा फरक आहे नॉन पर्सिस्टंट आणि पर्सिस्टंटमध्ये तुम्ही ब्राउझर जरी क्लोज केला तरी ते कुकी ह्या त्याचा सेशन हा मेंटेन केला जातो. इट इज व्हॅलिड फॉर मल्टिपल सेशन आणि ह्या सिंगल सेशनसाठी. ओके, त्याच्यानंतर त्याच्या मेथड्स बघा कुकी क्लासच्या. void set max age and expire. It sets the maximum age of cookie in second. त्याची जी व्हॅलिडिटी आहे कुकीची, तर त्याचं एज जे आहे ते सेकंदमध्ये हे आपण सेट करू शकतो. मॅक्झिमम एज. पब्लिक स्ट्रिंग गेट नेम, इट रिटर्न द नेम ऑफ द कुकी. त्या कुकीचं नाव काय आहे ते आपण रिटर्न करतो गेट नेमनं. गेट व्हॅल्यूनं इट रिटर्न द व्हॅल्यू ऑफ द कुकी. सेट नेम, इट सेट्स द नेम और इट चेंजेस द नेम ऑफ द कुकी. सेट व्हॅल्यू, it sets the value or changes the value of the cookie. Add cookie, method of HTTP servlet response interface is used to add cookie in the response object. रिस्पॉन्स जो काय ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कुकी आपल्याला ऍड करायचे आहे. रिस्पॉन्स आपल्याला पुन्हा क्लायंटला द्यायचा, तर त्या रिस्पॉन्सच्या ऑब्जेक्टमध्ये कुकी ऍड करण्यासाठी ऍड कुकीचा यूज केला जातो. त्यानंतर पब्लिक कुकी स्क्वेअर ब्रॅकेट गेट कुकी, इट इज यूज टू रिटर्न ऑल द कुकीज फ्रॉम द ब्राउझर. तर ह्या सगळ्या कुकी आपण काय करतो, ब्राउझरमध्ये आलेल्या रिटर्न करण्यासाठी आपण गेट कुकीचा वापर करतो. त्यानंतर बघा हाऊ टू क्रिएट कुकी. कुकी कसं तयार करायचं बघा. कुकी CK इज इक्वल टू न्यू कुकी युजर डबल इनवर्टमध्ये सोनू जयस्वाल. युजर ही स्ट्रिंग आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे सोनू जयस्वाल. इट क्रिएट द कुकी ऑब्जेक्ट. त्यानंतर रिस्पॉन्समध्ये ॲड करण्यासाठी कसं ॲड केलेलं आहे बघा. रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी इन ब्रॅकेट CK ही काय ऑब्जेक्ट आहे कुकी क्लास. मेथड काय वापरली, रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी. तर ह्यानं काय करतो आपण, एखादी कुकी नवीन तयार करायचं असेल तर अशा पद्धतीनं कुकी तयार करतो. डिलीट कशा करायच्या बघा. कुकी CK इज इक्वल टू न्यू कुकी डबल इनवर्टेडमध्ये युजर कॉमा एम्प्टी डबल इनवर्टेडमध्ये डिलीटिंग व्हॅल्यू ऑफ द कुकी. त्यातली व्हॅल्यू काय होईल, डिलीट होईल. त्याच्यानंतर त्याचं मॅक्झिमम एज CK डॉट सेट मॅक्स एज 0, चेंजिंग द मॅक्झिमम एज टू 0 सेकंड. आपण काय केलं, त्याची व्हॅलिडिटी आपण फक्त 0 सेकंड ठेवली. ओके, सेट मॅक्स एज, त्यामुळे सुद्धा तो कुकी काय होईल, डिलीट होईल. रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी CK, ॲडिंग कुकी इन द रिस्पॉन्स. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतो, कुकी डिलीट करू शकतो. आलेल्या कुकी ब्राउझरला त्या रिटर्न कशा करायच्या बघा. कुकीमध्ये काय काय माहिती आहे हे कसं करायचं आहे. तर कुकी CK स्क्वेअर ब्रॅकेट रिक्वेस्ट डॉट गेट कुकी, तो फॉर लूप घेतलेला आहे. CK डॉट लेंथ प्रिंट केलं आहे बघा, आउट डॉट प्रिंट एलेन CK I डॉट गेट नेम प्लस CK ऑफ I डॉट गेट व्हॅल्यू. प्रिंटिंग नेम अँड व्हॅल्यू ऑफ द कुकी. गेट नेमनं काय होईल, त्याचं नाव, कुकीचं नाव आणि व्हॅल्यू करण्यासाठी गेट व्हॅल्यू. गेट नेम आणि गेट व्हॅल्यू आलं का लक्षात. तर एक असेल तर तिचं एक येईल, मल्टिपल असेल तर ते लूपमध्ये ते फिरेल. जेवढ्या कुकी आहे त्याचं नाव आणि त्याची व्हॅल्यू रिटर्न करेल. तर एक सॅम्पल एक्झाम्पल दिले बघा. सिम्पल एक्झाम्पल ऑफ सर्वलेट कुकी. तर बघा, हे पहिला HTML फॉर्म आहे, एक पहिलं सर्वलेट आहे, हे दुसरं सर्वलेट आहे. या HTML फॉर्ममधून आपण एक नाव एंटर करणार आहोत, नेम. त्याच्यानंतर गो नावाचं एक बटन तयार करणार आहोत. गोवर क्लिक केल्यानंतर काय येईल, ते सर्वलेट मध्ये येईल. गेट पॅरामीटरनं काय येईल, हे जे काही नाव आहे हे इथं रीड केलं जाईल. समजा युजर असं नाव दिलं आणि गोवर क्लिक केलं तर इथं काय येईल, वेलकम युजर हे इथे एंटर केलेलं असणार आहे. त्याच्यानंतर काय येईल बघा, इथं जेव्हा गोवर क्लिक करा पुन्हा, त्यावेळेला हे युजर नाव इकडून घेतलेलं असतं HTML फॉर्ममधून सर्वलेट 1 मध्ये. ते सर्वलेट 1 मधून आता सर्वलेट 2 मध्ये जाणार. हे सर्वलेट 1 तिथे हॅलो ऑलरेडी आहे. पुढे युजर आहे ते इथं युजर जे पहिल्या फॉर्ममध्ये एंटर केले ते इथं सर्वलेट 1 मध्ये आलं. सर्वलेट 1 मधलं सर्वलेट 2 मध्ये आलं, हॅलो युजर. ओके, तर हे इकडं कसं आलं युजर. जर काय समजा ABC आलं तर ते ABC इकडे येईल, युजरच्या ठिकाणी ABC. XYZ इथं टाईप केलं तर इथं वेलकम XYZ हॅलो XYZ असेल. तर हे सर्वलेट 1 मध्ये, सर्वलेट 1 पासून सर्वलेट 2 ला कसं आलं, कुकी क्लास आपण इथं वापरला आहे. कुकीच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, सर्वलेट 1 मध्ये आलेले जे काय कुकी तयार झाले आहेत त्या कुकी आपण इथं रीड केलेल्या आहेत सर्वलेट 2 मध्ये. त्याचे एक स्मॉल एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. फॉर क्रिएटिंग द कुकी प्रोग्राम वी नीड टू राईट 3 प्रोग्राम्स. our normal HTML form, okay, HTML form in which servlet is invoked. Then first servlet program which will set cookie and take the value entered by the HTML form. HTML मध्ये आपण जे काही व्हॅल्यू देणार त्या रीड केल्या जातात आणि इथं आपण कुकी तयार करणार आहोत फॉर्म ह्या सर्वलेट 1 मध्ये. आणि सर्वलेट 2 मध्ये काय करणार आहोत, द अनदर सर्वलेट प्रोग्राम विच हेल्प्स अस टू व्ह्यू द कुकी. इथं कुकी आपण काय करणार, रीड करणार किंवा व्ह्यू करणार. त्याचा एक सॅम्पल प्रोग्राम बघा. इथं काय केलेलं आहे बघा, पहिला एक HTML फॉर्म घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फॉर्म ॲक्शन सर्वलेट 1
जर तू फॉर्म सबमिट केला म्हणजे HTML फॉर्म सबमिट केल्यानंतर कुठे जायला पाहिजे, सर्व्हलेट 1ला जायला पाहिजे. मेथड कुठली वापरायला आहे, पोस्ट. इथं बघा एंटर द व्हॅल्यू फॉर माय कुकी, इनपुट नेम, इनपुट टाईप टेक्स्ट, नेम युजर नेम. इथं काय येणार आहे, एक टेक्स्ट बॉक्स तयार असणार आहे, तिथं तुम्ही नाव देणार आहे, कुठलंही नाव देणार. ओके. इनपुट टाईप काय केले, सबमिट, व्हॅल्यू गो, आणि एक बटन तयार केलेलं आहे, त्या बटनावर नाव काय, गो. ओके. तर अशा पद्धतीने इथे काय केलेलं आहे आपण, हे HTML फॉर्म तयार केलेला आहे. त्या HTML फॉर्म कसा असेल तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर इथं बघा एंटर द व्हॅल्यू फॉर माय कुकी, इथं नेम येईल आणि इथं एक टेक्स्ट बॉक्स येईल आणि इथं गो एक असं एक बटन. ओके. इथं तुम्ही नाव देणार आहात. त्याच्यानंतर बघा सेकंड काय केलंय बघा, इथे एक पहिलं सर्व्हलेट तयार केलेलं आहे आपण, फर्स्ट सर्व्हलेट. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, पोस्ट मेथड वापरलेलं आहे. पोस्ट मेथडमध्ये आपण काय केलेलं आहे, रिस्पॉन्स डॉट सेट कंटेंट टाईप टेक्स्ट किंवा HTML. आपल्याला टेक्स्ट किंवा HTML मध्ये त्याचं आउटपुट द्यायचं आहे. त्यासाठी प्रिंट रायटर वापरलेला आहे. प्रिंट रायटर आउट इज इक्वल टू रिस्पॉन्स डॉट गेट रायटर. त्याच्यामध्ये बघा स्ट्रिंग एन इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर. गेट पॅरामीटर आपण रीड केलेलं, काय रीड केलेलं आहे, युजर नेम. जे आपण ते टेक्स्ट बॉक्समध्ये काय जे काय नाव देईल त्या टेक्स्ट बॉक्सला युजर नेम असं नाव दिलेलं आहे. जे काय नाव देईल ते आता इथं रीड होणार गेट पॅरामीटर. ओके. त्या HTML फॉर्मॅटमधलं आणि हे आपण डिस्प्ले करायचं आउट डॉट प्रिंट एन वेलकम प्लस एन. हे सर्व्हलेट 1 मध्ये प्रिंट होणार. ओके. सर्व्हलेट 1चं आउटपुट हे वेलकम प्लस एन. एन म्हणजे काय, जे काय नाव दिलं, ABC असेल तर वेलकम ABC, वेलकम XYZ असं नाव. आता बघा पुन्हा काय केलेलं आहे बघा, इथे कुकी तयार केलं आहे. कुकी CK इज इक्वल टू न्यू कुकी, यू नेम, कुकीचं नाव दिलेलं आहे आणि एन ही काय त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे. एन म्हणजे काय, इथून घेतलेलं आहे बघा. ओके. एन हे इथून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं नाव आहे. ओके. जे आपण नाव देणार आहे ते. रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी, आता रिस्पॉन्सच्या ऑब्जेक्टमध्ये आपण एक कुकी ॲड केलेला आहे, रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी CK. रिस्पॉन्स हा ऑब्जेक्ट आहे तसेच HTTP सर्व्हलेट रिस्पॉन्सचा. ओके. ॲडिंग कुकी इन द रिस्पॉन्स. त्याच्यानंतर बघा क्रिएटिंग सबमिट बटन. आपल्याला इथे काय केलेलं आहे, एक बटन तयार केलेलं आहे सर्व्हलेट 1 मध्ये, आउट डॉट प्रिंट फॉर्म ॲक्शन सर्व्हलेट टू मेथड पोस्ट. म्हणजे काय होईल, सर्व्हलेट 1 मध्ये आपण काय करणार आहे, ज्यावेळेला इथं अजून एक बटन तयार केलेलं आहे, त्या बटनचं नाव काय, गो. इनपुट टाईप सबमिट, त्या बटनचं नाव काय दिलेलं आहे, गो. ज्यावेळेला तुम्ही गोवर क्लिक कराल त्यावेळेला तो डेटा कुठं जाईल, सर्व्हलेट 2ला जाईल. ओके. फॉर्म ॲक्शन सर्व्हलेट 2, मेथड काय, पोस्ट. लक्षात झालं काय, मेथड काय दिलेलं आहे, पोस्ट. आउट डॉट प्रिंट स्लॅश फॉर्म, हा फॉर्म काय केलेला आहे इथं एंड केलेला आहे. ओके. म्हणजे इथं पण काय केलेलं आहे बघा, हे तुम्हाला मी त्याचं आउटपुट दाखवतो. आउट डॉट क्लोज, इथे एक्सेप्शन हँडल केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आता सेकंड सर्व्हलेट केलेलं आहे बघा. सेकंड सर्व्हलेटमध्ये काय केलेलं आहे बघा, पब्लिक वॉइड डू पोस्ट HTTP सर्व्हलेट रिक्वेस्ट, HTTP सर्व्हलेट रिस्पॉन्स. ट्रायमध्ये काय केलेलं बघा, रिस्पॉन्स डॉट सेट कंटेंट टाईप टेक्स्ट किंवा HTML, प्रिंट रायटर आउट इज इक्वल टू रिस्पॉन्स डॉट गेट रायटर. म्हणजे आपल्याला HTML फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे म्हणून प्रिंट रायटरचा ऑब्जेक्टचा वापर करून आपण ते राईट करणार आहोत. इथं काय केलेलं बघा, कुकी CK इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट कुकी. रिक्वेस्ट डॉट गेट कुकी म्हणजे ती मगाशी जी कुकी ऑलरेडी तयार केलेली आहेत आपण. ओके. इथं कुकी तयार केल्या आहेत, तर गेट कुकीचा वापर करून आपण काय केलेलं आहे, त्या कुकी रीड केलेल्या आहे. ओके. गेट कुकी आणि प्रिंट केलेलं आहे आउट डॉट प्रिंट हॅलो प्लस CK 0 डॉट गेट व्हॅल्यू. CK म्हणजे हा कोणाचा ऑब्जेक्ट आहे, हा कुकीचा ऑब्जेक्ट आहे. गेट व्हॅल्यू म्हटल्यावर काय होईल, त्याच्यामध्ये जी काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू काय इथं रीड होईल. युजर असं नाव दिलं तर हॅलो युजर येईल. आउट डॉट क्लोज. ओके. त्याच्यानंतर काय केलेलं बघा, कॅच एक्सेप्शन इथं हँडल केलेलं आहे. ओके. हा प्रोग्राम आपण क्लासेस फोल्डरमध्ये हे दोन्ही फर्स्ट सर्व्हलेट आणि सेकंड सर्व्हलेट हे कुठं सेव्ह करायचं आहे, क्लासेसमध्ये सेव्ह करायचं आहे. तर हा पहिला HTML फॉर्म आहे बघा. एंटर द व्हॅल्यू फॉर कुकी, एंटर द व्हॅल्यू फॉर माय कुकी. नेम घेतलेला आहे, इनपुट टाईप काय घेतलेला आहे, टेक्स्ट. बरोबर आहे. नेम काय घेतलेला आहे, युजर नेम. बरोबर आहे. इथं आपण युजर नेम काहीतरी टाईप करणार आहोत आणि गोवर क्लिक करणार आहोत. इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यू गो. ओके. ते गेल्यानंतर कुठं येईल, ते नाव जे आहे ते कुठं आलेलं आहे, इकडं आलेलं आहे बघा. तिथं मी पूजा असं नाव जर दिलं त्या टेक्स्ट बॉक्समध्ये तर काय येईल, इथं वेलकम पूजा असं इथं नाव येईल. ओके. ते पूजा इकडून कुठं आलं, इथं आलं. बरोबर आहे. इथं काय म्हटलं बघा, फॉर्म ॲक्शन सर्व्हलेट 1 मेथड पोस्ट. सर्व्हलेट 1ला काय येईल, इथला डेटा काय होईल, पोस्ट होईल.
इथलं जे नाव युजरचं नाव दिलेलं आपण पूजा, ते नाव कुठं आलेलं इथं आलेलं वेलकम पूजा. आणि इथं काय नाव दिलेलं बघा सर्वलेट 1. ओके, तर इथं आपण काय केलेलं आहे ते रीड केलेलं आहे. ओके, कशामध्ये गेट पॅरामीटरमध्ये इथं यूज केलं आहे बघा, रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर युजर नेम रीड केले आणि वेलकम प्लस एन हे वेलकम पूजा असं नाव दिलं आहे. त्याच्यानंतर कुकी तयार केलेले आहे, कुकी सिकी न्यू कुकी युजर नेम कॉमा एन. ओके, यू नेम कॉमा एन. आणि रिस्पॉन्स ऑब्जेक्टमध्ये ते काय नाव जे काय ते म्हणजे तो डेटा कुकी हा रिस्पॉन्स ऑब्जेक्टमध्ये कुकी ॲड केलेला आहे, म्हणजे कुकीची माहिती ॲड केलेली आहे. ओके, सर्वलेट 1 मध्ये. आणि ती पुन्हा सर्वलेट 2 ला दिलेली आहे, फॉर्म ॲक्शन सर्वलेट 2. हे कधी दिलेलं आहे, ज्यावेळेला बटन तयार केलं आपण सबमिट बटन, म्हणजे गो त्याच्यावर नाव दिलं, गोवर क्लिक केल्यावर तो सर्वलेट 1 पासून सर्वलेट 2 ला जाणार. तर ते कसं केलेलं आहे बघा, इथं बघा, इथं दिसतंय का बघा तुम्हाला, कुकी रिक्वेस्ट डॉट गेट कुकी. आपण ती कुकीची माहिती इथं काय केली, रिटर्न केली गेट कुकी. आणि इथं काय म्हटलं हॅलो आणि गेट व्हॅल्यू. आपण गेट व्हॅल्यूने काय करतो, त्याची व्हॅल्यू रीड केलं सिकी ऑफ 0. 0ला आपल्याला सध्या पूजा नावाचं एकच आपण नाव दिलेलं आहे तिथे, त्यामुळे काय होईल पूजा असं येईल, हॅलो पूजा. ओके, हॅलो दिलेलं आहे, हॅलो पूजा सिकी ऑफ 0 डॉट गेट व्हॅल्यू. ओके, आणि इथं काय दिलं बघा सर्वलेट 2. हे काय सर्वलेट 2 आहे, लक्षात येते का बघा. हे काय सर्वलेट 1 आहे. इथं काय आलं वेलकम, हे पूजा रीड केले. पूजा कुठून रीड केलेलं आहे, इथून रीड केलेलं आहे. इथं आपण नाव दिलेलं आहे पूजा आणि गोवर क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर काय आलं वेलकम पूजा. पुन्हा गोवर क्लिक केल्यानंतर सर्वलेट 2 मध्ये गेलो, तिथं काय आलं हॅलो पूजा. ओके, म्हणजे पूजा हे नाव आहे कुकीच्या माध्यमातून आपण हे सर्वलेट 3 मध्ये सर्वलेट 2 मध्ये रीड केलेलं आहे, लक्षात येते का बघा. ओके, तर इथं आपण थांबूया.